नमस्कार मित्रांनो, अक्षय मिस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत असा. तर बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो आहे, कारण बरेच दिवस व्हिडिओ बनवून टाकून होते मी यूट्यूबला, कारण गणपतीचं काम पण होतं, गणपती जाऊचे पण होते, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकून भेटायला नव्हतो. तर पाठीमागे बघू शकता शुभम इला खास कराडला असता. तर तो जॉबला आम्ही कॉलेज एकत्र केलं, म्हणजे इंजिनिअरिंग मालवणला. तर तो सोबत होतो. तेव्हापासून आम्ही दरवर्षी भेटतो. तर आज गेलेलो असा तो. तर आज आम्ही गोव्या गेलो आहे. बघू शकता पाठीमागे बीच असा मस्त. कोणता आहे माहीत नाही, नाव माहीत नाही, बीचचं नाव माहीत नाही. मस्तच असा क्लीन असा बीच आहे. बघू शकता कसली घाण वगैरे नाही, एकदम मस्त साफ असा बीच असा. कारण बघू शकता घाण पण नाही, एकदम वाळू असा. आणि मस्त पर्यटक असं, जास्त क्राऊड पण नाही तेवढं. हो तेवढं मस्त संध्याकाळचं वातावरण बघा, सनसेट बघा, एकदम भारी वाटतं, खतरनाक फील हा. इकडे बघा बैल, बघा बैल कसला खतरनाक हा. बघा खतरनाक हा बैल केवढा हा बघा, म्हणजे माणसाचे एवढा असा बीच आहे. या बीचवर येईल एक नंबर माणसं केवढा बघा ना शिवाय. तर मित्रांनो बघू शकता असा शिवम खास कराडावर नाही इलेला, कराड सातारा इकडचं असा, आणि तिकडनं इलेला खास. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होता, कारण आज बघूया आम्ही स्टे करूचो असा, आज राहायचा असा. बघूया काय रूम भेटता तो, कारण इकडे जर रूम भेटलो इकडे थांबतो आज. जरा फिरूचा पूर्ण गोवा, कारण भरपूर काम करून पण कंटाळा येतात. तर थोडा रेस्ट होऊया आज फिरा गेलो आम्ही. तर अचानक आमचं प्लॅन ठरलेलो, कारण असा कधी योग नव्हता, योगायोग. एका पण काम करून कंटाळलेलो, माका पण जरा येलेलो थोडा ब्रेक म्हणून 1-2 दिवस ते मी काही जाऊचा म्हणून ठरलेला आमचा. पण तो एक्झॅक्ट लोकेशन नाही, मालवण किंवा गोवा. त्यात गोव्यात येऊचा ठरला अचानक. आणि तो आज सकाळी 6 वाजता बसलो, आणि त्याच्यानंतर दुपारी 1-2-2:30च्या आसपास तो कणकवली गेलो, आणि त्याच्यानं मग मी त्याला पिक करून आम्ही डायरेक्ट गोव्या गेलो. तर आज काय होईल तर तुमका नक्कीच, तर ह्या खायचं बीच आहे नक्कीच तुमका जर समजलं असं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. एक नंबर व्ह्यू असा आहे बघा, सनसेट खतरनाक, वातावरण मस्त आहे एकदम. म्हणजे पूर्ण बीच क्लीन असा. आणि तुम्ही बघू शकता जास्त क्राऊड पण नाही तर बागा बीच पण वगैरे असं, बागा बीच तर तिकडे भरपूर क्राऊड असतं, आणि थोडंसं घाण वगैरे पण असतं, कचरा वगैरे पण असतं. पण इकडे बघा मस्त एकदम क्लीन हा. कधी तुम्ही गोव्या केलं असतं नक्कीच इकडे या, कारण मी बघतोय जर बीचचं नाव समजलं तर नक्कीच सांगेन तुमका. तुम्ही बघू शकता हॉटेल सर्च करता, आमका इथलं काय माहीत नाही तर रूम्स सर्च करता. आणि या साईडला तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे असा, इकडे बीच आणि इकडे डोंगर. किती भारी वातावरण असा, मस्त एकदम भारी वाटतं. नक्कीच या तुम्ही इकडे, जर कधी फिरायचा जर झाला तर तुम्ही या बीचला नक्कीच या. अजून एक गेलेलो असं बैल केवढं हा बघू शकतास, खतरनाक. खायचं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही. ओरिजिनल कडक आहे. आणि इकडे बघा सनसेट होता, एक नंबर वाटतं. म्हणजे जे सूर्याची किरणं असतात ना ती समुद्रावर पडतं, आणि ती बघा कशी ट्रान्सफर होतात बघा, एक नंबर. हां जर खायचं वाटलं तर घेऊया. 1400 आहे. कुठे आहे त्याचं विचारतोय ना तुला मी.
मस्त असं वातावरण असा, मस्त वारा असा, इकडे झेंडू बघू शकता कसलं फडफडता. इथनं 25 किलोमीटर आहे बाबा, किती लांब जायचं आहे. आपल्याला जवळ कुठले कुठले पिकं सांगू तुला. हा बोल ना. बघू शकतास मस्त सनसेट झालेलो असा, सूर्य ह्यो मावळाला लागलेलो असा बघू शकतास. आणि 6:45 वाजले संध्याकाळचे, पण वाटत नाही बघा की आमच्याकडे काळोख झालेला असतो. 6:45 झालेत आणि मग मस्त वातावरण असा एक नंबर. तर आता आमचं बघूया खय जायचं ठरला. काय सांगतं खय जाऊया. तर शुभम काहीतरी सर्च करता रूम्स, आपल्याला खय जायचं तर बघूया. तो शिव्या बिव्या घालता माका काय सांगतलं. मित्र असे म्हणतात तर शिवाय हे कंपल्सरी असतातच. तर बघा मस्तपैकी रूम्स. काय जायचं आपल्याला आता. नाव सांग काय दा. वर्किंग बेड आहे. कुठे आता सर्च करता. चला मस्तपैकी सनसेट बघा कसं वागताना. रील असतं नक्की इकडे जेव्हा भारी वीज असा एक नंबर वाटतं वातावरण. शुभम शुभ्या रूम असा एक नंबर असा सेफ मस्त. आता आम्ही स्टे करू गेलो आज इकडे. तर हॉटेलमध्ये बघू शकतास एक खेळासाठी वगैरे असं, म्हणजे इकडे टी व्ही वगैरे असं, इकडे खेळासाठी वगैरे सगळे. इकडे गिटार पण असा, म्हणजे सिंगिंग वगैरे. इकडे हे सगळं असा, इकडे बुक्स वगैरे असं सगळं, म्हणजे काही पण करू शकतो इकडे बघा. तुम्ही दाखवते इकडे कोण पण पेंटिंग पण करू शकता जर कोणाची इच्छा असली तर वगैरे. छोटे छोटे गेम्स वगैरे असतात इकडे. व शुभम काय म्हणजे आहे का रे इसको क्या बोलते. बघू शकता रात्रीचे वाजलेत 9 आणि इकडे बघा शुभम असा आणि बसलो इकडे गेम सोरीला असं. इकडे या साईडला बघू शकतो मॅच वगैरे लागलेली असं. आणि या साईडला बघा गिटार वगैरे, म्हणजे काही पण टाईमपास करू वगैरे असं. इकडे या साईडला पण इकडे शुभम बसलो आहे बघा. आणि या साईडला बघा हे असे गेम असतात. त्या साईडला पेंटिंग वगैरे सगळं. या साईडला इकडे बार वगैरे असं आपलं काही संबंध नाही इकडे. इकडे वगैरे बघू शकता मस्त असं वातावरण असं एकदम टेरेस असं. आणि मस्त असा बाहेरचं वातावरण. इकडे सगळे हॉटेल्स वगैरे असतात. आम्ही आज स्टे केलं इकडे. तर या साईडला वरती टाईमपास असा वरती पण जाऊसाठी असा. आता आम्ही जेवू जातो इकडे आरामात मस्त बसून वगैरे मॅच बघू शकतो आपण. बघा या साईडला मॅच चालू आहे असं. आता इकडे शुभम